जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी 5 दिवसात 34 मोटरसायकल जप्त केले आहेत। बोदवड शहरातील नयनतारा भागात फिर्यादी विजय पुंडलिक माळी, वय वर्ष 51, व्यवसाय किराणा दुकान, राहणार वार्ड नंबर 16, म्हसोबा मंदिराजवळ, बोदवड, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव यांनी त्यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH19CA5187 ही दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बोदवड येथे बाजार असल्याने बाजारात पार्क केली होती। त्यानंतर ते दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास बाजार घेऊन घरी जाण्यासाठी मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता मोटरसायकल दिसली नाही, म्हणून फिर्यादीने त्याच्या मोटरसायकलच्या आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही, म्हणून फिर्यादी याची खात्री झाली की त्याच्या मालकीची मोटरसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे, म्हणून फिर्यादी त्यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलीस स्टेशनला दिनांक 24 जून रोजी दुपारी 1:01 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा उघडकीस येण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अशोक नखाते जळगाव, माननीय श्री राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग मुक्ताईनगर यांनी वेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास करून गुप्त बातमीदारामार्फत आरोपी जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे, वय वर्ष 31, राहणार वरणगाव, हल्ली मुक्काम न्यू हुडको कॉलनी, भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव यास भुसावळ येथून मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्यासोबत असलेली सह आरोपी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी, वय वर्ष 26, राहणार सिद्धेश्वर नगर, वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव असे सांगितल्याने त्यासुद्धा वरणगाव सिद्धेश्वर नगर येथून त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले। वरील आरोपींना वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांना विश्वासात घेऊन चोरीस गेलेल्या मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्यांनी बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, नांदुरा व मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीत व इतर परिसरातील मोटरसायकली चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली। वरीलप्रमाणे बोदवड पोलीस स्टेशनचे व इतर पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून वर नमूद मालमत्ता हस्तगत करण्यात आला आहे। सदरच्या मोटरसायकल ह्या बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, जळगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद हद्दीतील व तालुक्यातील असून सदर मालमत्ता ही एकूण 17 लाख रुपयाची आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे। बाजारमधून एक 2 व्हीलरचे चोरी झाले होते, त्याच्या अनुषंगाने बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केले होते आणि चोरीचे गुन्हे पुढील तपासामध्ये भुसावळमधून एका आरोपींना अटक करण्यात आले होते। त्या आरोपींचं नाव आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे, वय 31 वर्ष आणि हा राहणारे वरणगाव, जुने वरणगाव होतं आणि आता तो भुसावळला शिफ्ट झालेला आहे। आणि त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या सोबत आणखी एक माणसं आहे ते चोरीवर दावा घेत आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आणखी एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे, रुपेश ज्ञानेश्वर चौधरी, वय 26 वर्ष, राहणारे वरणगाव। हे दोन्ही लोकांकडनं तपास केल्यानंतर आतापर्यंत बोदवड पोलीस स्टेशनचा PI गुंजाळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 34 गाड्या 2 व्हीलर त्यांनी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ही 34 गाड्या त्यांनी अलग अलग पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरी करण्यात आल्या असं कबुली दिलेलं आहे। म्हणजे एक मुक्ताईनगर, वरणगाव, बोदवड, जळगाव, भुसावळ आणि बुलढाणा जिल्ह्याचे मलकापूर या ठिकाणीवरून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलेल्या आहे। 34 गाड्या आम्ही रिकवर केलं आणि कोणत्या गुन्ह्यातलं कोणता गाडी आहे ही सर्व शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये नंबर प्लेट काढून दिल्या होत्या आणि काही नंबर प्लेट चुकीचं पण लावलं आहे। त्यांचं जे काही इंजिन नंबर आहे, चॅसिस नंबरवरून आम्ही पुन्हा कुठलं एक्झॅक्टली ते कुठून त्याचा चोरी केला या बाबतीत आमचा तपास चालू आहे। हे जे आरोपी आहे, मेन आरोपी आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे, हा चोरी करायचा आणि चोरी केल्यानंतर हा त्यांना रुपेश ज्ञानेश्वर चौधरीकडे घेऊन जायचं आणि ते दोन्ही लोक मिळून जे कोणी गावातल्या लोकांना 10,000 ते 15,000 किमतीमध्ये ते गाडी द्यायचं। त्यांच्याकडे कुठले पेपर द्यायचं नाही, म्हणजे स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी लोकांनी गावातल्या लोकांनी स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी घेतलेलं आहे। सो ही दोन्ही लोकांचा सहभाग असल्यामुळे निष्पन्न झालेलं आहे आणि अटक केलं आणि जिथून त्यांनी विकल्या होत्या त्या सर्वांकडनं आम्ही 34 गाडी रिकवर केलं आणि सर्व गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही वर्क करून ह्या आरोपीने घेणार आहे। महाराष्ट्र TV 24 करिता ज्ञानेश्वर पारधी यांचे रिपोर्ट, जळगाव।